नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वृक्षांच्या कत्तलीमुळे धुळ्यात आत्मदहनाचा प्रयत्न। समाजकंटकांतर्फे धुळे मंडपाच्या रोपांची राखरांगोळी, लवकरच होणार कारवाई, आयुक्तांची माहिती। इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे निषेध। पीओपी बंदीला मूर्तिकारांचा विरोध, धुळ्यात निदर्शने। चंपाषष्ठीनिमित्त धुळ्यातील खंडेराव मंदिरात भाविकांच्या रांगा। गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे द्या, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी। कैलासवासी पैलवान भटू शिरसाट यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न। संत गाडगे महाराजांच्या 64व्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात अभिवादन। आणि संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात बैठक संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। विनापरवाना व बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर आणि मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे आज मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। दिनांक 5 डिसेंबर रोजी गल्ली नंबर 5 मधील हस्ती बँकेच्या समोर असलेलं निंबाचं जिवंत झाड कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आलं। दिवसाढवळ्या झाड तोडून त्याची वाहतूक होत असताना कोणीही जबाबदार अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही। परिणामी मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी दिनांक 9 डिसेंबर रोजी मनपात या संदर्भात निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती। शिवाय सलग 8 दिवस पाठपुरावा करूनही साधी चौकशी होत नसल्याने गेल्या शुक्रवारी पुन्हा प्रशासनाला निवेदन देऊन 2 दिवसात कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने शहर पोलीस ठाण्याचे एएसआय शिवाजी शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल नवलसिंग वसावे, पोलीस कॉन्स्टेबल गोलाणे व शोध पथकाचे कर्मचारी मनपा द्वारावरच सकाळपासून थांबले होते। 11 वाजेच्या सुमारास मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, शुभम माळी, सकलीन शेख, शामक दादाभाई, ओम कासार हे छुप्या पद्धतीने मनपा शिरण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना अडविले। शिवाय परदेशी यांच्याजवळील पेट्रोलची बाटली हस्तगत करीत त्यांना ताब्यात घेतले। हस्ती बँकेसमोरील एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं। ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना निवेदन दिलं। 8 दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा केला आणि 2 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेल। आज मी महानगरपालिकेत पोहोचलो, गेटवरतीच मला पोलिसांनी अटक केली। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपायुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात। मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाडं आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत। ठेकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत। यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत। याच्या विरुद्ध आम्ही 100% लढत राहू। आज जरी अटक झाली आहे तरी मी 2 दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू। पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, आम्ही हा प्रश्न सोडणार नाही। उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ, पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेवू। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी धुळे मनपातर्फे वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात असल्यावर त्यासाठी शहरातील श्री एकविरादेवी मंदिर परिसरात वृक्षांची रोपे ठेवण्यात आली होती। मात्र सदर रोपे कुणी समाजकंटकांतर्फे जाळण्यात आली असून त्याची चौकशी करत लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिली। धुळे मनपा प्रशासनातर्फे शहरातील एकविरादेवी मंदिरात लागवडीसाठी वृक्षांची रोपे ठेवण्यात आली होती। 200 ते 300 रोपे असल्याचं समजून काही समाजकंटकांतर्फे सदर रोपांची जाळपोळ करीत त्यांची राखरांगोळी करण्यात आली। श्री एकविरादेवी मंदिरातील भक्तनिवास येथे ही रोपे ठेवण्यात आली होती। त्यात विविध प्रजातीचे रोपे असल्याचे सांगण्यात आले होते। या संदर्भात मनपा आयुक्त यांची भेट घेत माहिती जाणून घेण्यात आली। आयुक्त शेख म्हणाले की
या नुकसानीची सत्यता लवकरच पडताळून योग्य ती कारवाई करण्यात येईल व कुणीही समाजकंटक असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्त शेख यांनी सांगितलं की एकविरा मंदिर परिसरामध्ये महापालिकेचे काही वृक्ष ठेवण्यात आलेले होते लागवडीसाठी आणि ते काही समाजकंटकांनी जाळलेले आहे. याबाबतची माहिती मला अद्याप प्राप्त झालेली नाहीये, परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे आणि तातडीनं त्याची चौकशी आम्ही करून घेतोय आणि त्यामध्ये ज्या लोकांनी हा प्रकार केलेला असेल त्याची सत्यता पडताळून आम्ही तातडीने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू. त्याच्यामध्ये जर ते जाळले गेलेले असतील आमचे झाडं तर आम्ही त्यांच्यावरती एफआयआर सुद्धा करू, कारण शेवटी ती महापालिकेची प्रॉपर्टी. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर उठणारी पेट्रोल डिझेल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करण्यात आलं. निवडणुकांप्रसंगी भाजपाने मतदारांना आजचे दिन दाखवण्याचं आमिष दाखवून भूलथापा देऊन सत्ता मिळवली, परंतु सत्तेवर आरूढ होताच सत्ताधाऱ्यांनी डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेची गळचेपी सुरू केली आहे. यामुळे नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालाय, कारण पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसची दरवाढ 10 वर्षातील सर्वात जास्त दरवाढ आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यासाठी ही दरवाढ केंद्र शासनाने तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे आंदोलन छेडण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांतर्फे देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर जिल्हाध्यक्ष कुणाल वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, रईस काजी, राजू चौधरी, राज कोळी, एजाज शेख, दिलीप मोरे, राहुल धुळकार, स्वप्नील कोळी, दिलीप पाटील, राजू गायकवाड, अक्षय सोनवणे, कल्पेश मगर आदी उपस्थित होते. जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आज धुळे शहरामध्ये केंद्र सरकार, भाजप सरकारने पुकारलेल्या इंधन दरवाढच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपासून केंद्र सरकार, भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे. आज 100 रुपयापर्यंत या ठिकाणी भाववाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला, व्यावसायिक व्यापाऱ्यांना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक ठप्प असताना इंधन दरवाढ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवीधर शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचा विरोध केलेला आहे आणि सदर दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे. शासनाने मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली असून त्याचा फटका मूर्तिकारांना बसणार आहे. शिवाय आज मितीला त्यांच्याकडे तयार असलेल्या पीओपीच्या मूर्त्या मातीमोल ठरणार असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी आज धुळे जिल्हा गणेश मूर्तिकार बौद्धिश मंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देत केली. यावेळी शासन निर्णयाविरोधात निदर्शनेही करण्यात आली. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या मूर्तिकारांनी कर्ज काढून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे या मूर्तींची विक्री झाली नाही. त्यातच सार्वजनिक उत्सवावर बंदी असल्याने मूर्त्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. अलीकडे शासनाने पीओपी मूर्तीला बंदी घातल्याने तसेच मूर्तींची उंचीही निश्चित केल्याने पूर्वी तयार केलेल्या मूर्त्यांचं काय असा प्रश्न मूर्तिकारांपुढे उभा राहिलाय. शिवाय तयार मूर्त्यांची विक्री न झाल्याने मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहे. या संदर्भात कोल्हापूर येथील श्री संत गोरा कुंभार मूर्तिकार संघ व कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीने आंदोलनाची भूमिका घेतली असून धुळे जिल्ह्यातील मूर्तिकारांचाही त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे शासनाने मूर्तिकारांच्या समस्या जाणून घेऊन नियमात शिथिलता आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. आजच्या आंदोलनात गणेश मूर्तिकार बौद्धिश मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चित्ते, उपाध्यक्ष संजय खरे, सचिव रामकृष्ण वाघ यांच्यासह सदस्य कैलास कुंभार, श्रावण राठोड, गणेश राठोड, प्रशांत सोनवणे, योगेश संगपाल, संदीप चित्ते, भगीरथ मराठे, वसंत कुंभार, सुखलाल कुंभार, अनिल राठोड, गोरख वाघ, प्रकाश राठोड, शिवा राठोड, अमृत राठोड, विजय चित्ते, गणेश कुंभार, किशोर मोरे, महेश चव्हाण, दिनेश कुमार आदी सहभागी झाले होते. धुळे जिल्हा कुंभार समाज प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते आज
धुळे जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाखाली आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे महाराष्ट्र शासनाने पूर्ण देशात जी POPवर बंदी आणलेली आहे ती बंदी उठवण्यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आणि आज कोल्हापुरात जो मोठा मोर्चा चालू आहे POP बंदीवरील त्याला समर्थन देण्यासाठी सुद्धा आज आम्ही आलो. तर आज धुळे जिल्ह्यात जवळपास 2,500 ते 3,000 कुंभार बांधव हे POPवर गणेश मूर्ती बनवण्याचं काम करतात. तर शासनाने अशी बंदी आणल्यामुळे हा जवळपास 3,000 ते 3,500 लोकसंख्या जी आहे आमची कुंभारांची हे उपासमारीची आज आमच्यावर वेळ आलेली आहे आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहेत. शासनाने ही बंदी तात्काळ उठवावी व आम्हा गरीब कुंभार समाजांना न्याय द्यावा अशी अपेक्षा मी शासनाकडनं व्यक्त करतो. खंडेरावाचा रविवार आणि चंपाषष्ठी असा दुर्मिळ योग रविवारी आल्याने धुळे शहरातील खंडेरावाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं. यावेळी भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हार याचा जयघोष करीत खंडेरायाची तळी भरली. खंडेरावांचा रविवार आणि चंपाषष्ठी असा दुहेरी योग रविवारी जुळून आल्यामुळे तळी भरण्यासह खंडेरावाच्या मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या संकटामुळे फक्त प्रसाद वाटप करण्यात आला तर सार्वजनिक भंडारा कार्यक्रम यावर्षी घेण्यात आला नाही. शहरातील पुरातन अशा खंडेराव मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. वार्षिक उत्सवानिमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं. अनेक वर्षानंतर रविवार आणि चंपाषष्ठी हा दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनाचं संकट विचारात घेऊन शारीरिक अंतर राखण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. चंपाषष्ठी उत्सव खंडेराव मंदिरात उत्साहाने साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी बघून कोरोना संपला नाही आहे हे मान्य आहे, तरी भक्तांना त्रास होऊ नये याकरता खंडेराव मित्रमंडळातर्फे सोशल डिस्टन्सचं पालन करण्यात आलेलं आहे. सॅनिटाईज ठेवण्यात आलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये भक्तांना प्रवेश नाही दिले जात आहे. बाकी सर्व उपाययोजना खंडेराव मित्रमंडळ करत आहे. कोरोना पार्श्वभूमीमुळं या टायमाला भंडारा आम्ही ठेवलेला नाही आहे. संध्याकाळचा जागरण गोंधळ पण आम्ही कॅन्सल केलेला आहे. भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेत आहे. जय मल्हार. लवकरात लवकर कोरोना संपावं खंडेराव चरणी आम्ही हीच प्रार्थना करत आहे. अल्पसंख्याक भागातील स्लम भागात 7/12 नाव लावणे तथा जे नागरिक भाड्याच्या घरात व जे रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणधारक आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. धुळे शहरात अनेक भागात अतिक्रमित तसेच घोषित झोपडपट्टी धारक असून फार पूर्वीपासून शहरातील या भागांमध्ये राहतात. शहरातील नागरी वस्तीप्रमाणेच ते देखील शहराचाच एक भाग आहेत. त्यासाठी अतिक्रमणधारक झोपडपट्टींचे सर्वेक्षण करून त्यांना जागा नियमानुकूल करून देण्याचा शासनाचा अध्यादेश आहे. त्यासाठी या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे द्यावीत अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांतर्फे करण्यात आली. निवेदन देण्यासाठी अमीन पटेल, मुख्तार मंसुरी, वसीम बारी, डॉक्टर सरफराज अन्सारी, अबुलेस खान, सलीम टंकी, अमीर पठान, अब्दुल गनी, मुख्तार बिल्डर आदि उपस्थित होते. आज सर्वपक्षीय नगर सेवक ने आयुक्त साहब को निवेदन दिया. उसके अंदर जो स्लम एरिया है, जो झोपड़पट्टी है, उसके अंदर प्रधानमंत्री आवास योजना से जिनके पास में पुराने घर है, 40 साल पुराने, 50 साल पुराने घर, अगर वो पक्के तो उसको 7/12 लगाकर पट्टे बनाकर देने का ही शासन का आदेश है. मगर हमारे अल्पसंख्यक एरिया में अभी तक का पूरा सर्वे नहीं हुआ, इसलिए हमने निवेदन दिया. और जो लोग अनुदान लेना चाहते हैं प्रधानमंत्री योजना के अंदर, उनको अनुदान मिलना चाहिए. जो लोग रास्ते के ऊपर है उनको 1 किलोमीटर के अंदर घर देकर उनको बस्ती में बसाना है. और जो लोग भाड़े से रहते हैं, भाड़े से रहने वालों को भी प्रधानमंत्री आवास योजना में पूरे शहर में जो रहते हैं उनको घर देना है. इसका निवेदन हमने आयुक्त साहब को दिया. आयुक्त साहब ने हमको आश्वासन दिया कि मीटिंग लेकर हम ये काम पूरा करेंगे. मरणासन्न माणसाला रक्ताची नितांत गरज असते. मृत्यूशय्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला जर वेळेवर रक्त न मिळाल्यास त्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागू शकतो. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचा संदेश धुळ्यातील कैलासवासी पहिलवान भटूभाऊ शिरसाट यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात देण्यात आला.
आयोजित रक्तदान शिबिर हिंदकेसरी क्रीडा मंडळ क्युमाइन क्लब धुळे व श्री दीप रक्तसेवा ग्रुप धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले. शिबिर शहरातील क्युमाइन क्लब धुळे ते घेण्यात आले. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं. तसेच आयोजित रक्तदान शिबिरास क्युमाइन विविध क्रीडा मंडळ, जय हिंद क्रीडा मंडळ, शिवनेरी क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, कापडणे, एकता क्रीडा मंडळ, आधार फाउंडेशन आदींनी सहकार्य केले. यावेळी क्युमाइन क्लब अध्यक्ष दलाल बापू, भगवान शिरसाट, प्रमिला शिरसाट, उर्मिला शिरसाट, शंभू शिरसाट, चौधरी सर, नरेश बागल, महेंद्र राजपूत, मदन बाविस्कर, जितेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. एक चांगले प्रकारचे कबड्डी खेळाडू होते. त्यांची एक संकल्पना होती की ते आधीपासून ब्लड डोनेट करायचे, पण त्यांच्या निमित्ताने आम्ही सगळे कबड्डी प्लेयर्स व सगळे मंडळाचे खेळाडू जमले, सगळे ब्लड डोनेट करत आहे त्यांच्यासाठी. म्हणजे पुण्यस्मरण. प्रथम पुण्यस्मरण बडभाऊ शिरसाट हे एक उत्कृष्ट कबड्डी प्लेअर होते. त्यांनी बरेचसे गोरगरीब प्लेअर स्वखर्चाने इथे वाढवले. ही बडभाऊंचीच संकल्पना होती का काही गरजूला रक्तदान करा, ज्याच्याकडे पैसे त्याला पैसे द्या, गरीब खेळाडूंना दूध पाजा. त्यांनी आमच्यावर पण तेच संस्कार घडवले आणि त्यांची उणीव तर कधी भरून निघणार नाही. पण त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आम्ही हा छोटा गाणी कार्यक्रम घडवला आहे. तरी सर्व प्लेयरांचा उत्कृष्ट सहभाग आहे. सर्व प्लेयरांचे त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने, हिंद केसरी क्रीडा मंडळाच्या वतीने, जैन क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही आभार मानतो. संत गाडगे महाराजांच्या 64व्या पुण्यतिथी निमित्ताने एकविरादेवी मंदिराजवळील मठासह मोगलाई परिसरातील संत गाडगे महाराज मठात अभिवादन करण्यात आलं. दरवर्षी होणारे कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे रद्द करत साध्या पद्धतीने शारीरिक अंतर राखत कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोगलाईतील संत गाडगे महाराज मठात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या समवेत संजय वाल्ले, राकेश कुलेवार, नगरसेविका किरण कुलेवार, पंडित जगदाळे, जगदीश गायकवाड, संदीप सूर्यवंशी, गुलाब सोनवणे, अनिल काकुळदे, संजय सपकाळ, सुनील सपकाळ, सुनील खैरनार, अॅडव्होकेट योगेश खैरनार आदी उपस्थित होते. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा तिळवण तेली समाज धुळेतर्फे धुळे शहरातील गल्ली नंबर 2 मधील तेली पंचायत भवन येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष तथा प्रथम महापौर भगवान करणकाळ उपस्थित होते. यावेळी अरविंद चौधरी, भाऊसाहेब चौधरी, संभाजी चौधरी, बिपिन चौधरी, महादू चौधरी, राजेश बागुल, रामेश्वर चौधरी, भिकन चौधरी, अरुण चौधरी, गोविंद चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते. बैठकीत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याबाबत विचार विनिमय व निर्णय घेण्यात आला. तसेच आयत्या वेळेच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. बैठकीच्या यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा तिळवण समाज पंचमंडळ, धुळे महानगर तेली समाज पंचायत मंडळ, धुळे जिल्हा तिळवण तेली समाज तंटामुक्ती समिती, धुळे महानगर तेली समाज तंटामुक्ती समिती आदींनी परिश्रम घेतले होते. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो गुरु शिष्य स्मारक येथे. त्यामुळे तो कार्यक्रम करोना काळामध्ये स्थायिक पद्धतीने साजरा करायचा. दरवर्षी तर आम्ही शोभायात्रा काढतो, मिरवणूक काढतो समस्त तेली समाज. परंतु यावेळी करोनाचा महामारी असल्यामुळे मिरवणुकीला परवानगी देणार पण नाही सरकार, आणि सरकारचे जे आदेश आहे त्याला बांधिले. त्यामुळे स्थायिकच कार्यक्रम करू, तिथं अभिवादन करू, त्यांचं पूजन करू. त्यामुळे ही तेली समाजाची व्यापक बैठक आज पुण्यतिथी कशी साजरी करायची शांततेने त्यासाठी मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वृक्षांच्या कत्तलीमुळे धुळ्यात आत्मदहनाचा प्रयत्न. समाजकंटकांतर्फे धुळे मंडपाच्या रोपांची राखरांगोळी, लवकरच होणार कारवाई, आयुक्तांची माहिती. इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे निषेध. पीओपी बंदीला मूर्तिकारांचा विरोध, धुळ्यात निदर्शने. चंपाषष्ठीनिमित्त धुळ्यातील खंडेराव मंदिरात भाविकांच्या रांगा. गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे द्या, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी.
कैलासवासी पैलवान भटू शिरसाट यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न. संत गाडगे महाराजांच्या 64व्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात अभिवादन. आणि संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात बैठक संपन्न. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.